अरे मग आवाज नाही शांत आवाज येईल आपल्या शंभराजी देशाचे साहेब आले तर सरकारच्या वतीने मामा पण येत साहेब पण येत राणा साहेब माझ्याकडे दिलं आणि इथं त्या भाषण सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आले आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयींची अंमलबजावणी ती तातडीनं करा म्हणून आपण उपोषण सुरू केलं. राजे साहेब तुम्हाला बोलताना एक सांगायचं राहिलं सगळे सोयीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयीची व्याख्या असली पाहिजे आणि ही त्यावेळेस दीपक केसरकर साहेब मंगल साहेब आणि सचिव होते जवळपास 15 ते 16 आणि सीएम साहेबांनी विश्वासात घेऊन हे हा म्हणले त्याच्या आधी पण त्याच्या नंतर पण काही अधिकारी जाणून बुजून करते त्यामुळे समाजाला फटका बसायला नको ते सांगायचं राहिलं होतं. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या आपली भाऊ आपल्या अशी चर्चा झाली आता साहेबांसोबत ही सगळे सोयीची अंमलबजावणी. दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे. याच व्यासपीठावर गिरीश महाजन साहेब आले होते त्यांनी सांगितलं आपल्याला आधार लागतो कायदा पारित करायला. आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक आहे कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले एक तिसरा हैदराबादचं गॅजेट कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या त्या शासकाजवळ नोंदी आहेत. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडे कारण आता शासक ही त्यावेळेस ते शासक ती होती. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी तर ते गॅजेट लागू करावं. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट त्यामुळे बोर्ड तिकडे खाल्ले आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3 विषय सांगितले आणि राज्य साहेबांसोबत त्या 3 विषयात चर्चा झाली. चौथा आपल्या अंतर्वाली सह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया नुसतं सुरू आहे. ते फक्त म्हणजे प्रक्रिया सुरू आहे तर प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही. पण आता राजेसाहेब आले थोडे शब्दाला लिहिले म्हणून बोलायला लागलं तुम्हाला माहित नाही कोणाची कळवळीत नाही कारण मी कोणालाच मोजित नाही त्यामुळे मी परत कळवळी पण राजेसाहेब बोलले का करते तो मला 5-7 अनुभव सर जरी फोन करायला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करावं लागलं राजेसाहेब तातडीनं वैयक्तिक कामाला लोक करून घेते ते नाही करत ती आहे म्हणून पण जे आहे ते आहे. म्हणजे 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्ष त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडले. आता केसीच्या बद्दलच सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती कुणबी नोंदीची व्यक्ती तिला अर्ज नाही करायचं तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली आणि बाकीच्या तर दिलेले आम्ही त्यांच्याकडे ते झाले थांबे त्याची मला कॉपी काढून द्या नाही तर मला व्हॉट्सअप करा. तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राजेसाहेब मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त हे मागण्या नाही का पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाहीये मागण्या 5-7 सांगितल्या तुम्हाला आणि 7 का 9 आहेत तरी ओरिजिनल मागण्या सीएम साहेबांकडे दिल्या. पण त्या आम्ही वरचं सांगतो थोडं ते नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र त्या काही आली तरी जातीवाद करून मुद्दाम काढायला लागले. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं विनाकारण अडचण आणावं लागेल. पोराला नीटला द्यायचे म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. ते 2 सांगितले आणि तिसरं असं की काही पोरांनी ECBCतून
EWS मधून फॉर्म भरलेले. जर ECBCतून EWS मधून जर ECBC द्यायचं असलं आता दिलं 10% आरक्षण त्यांना पोरांना, तर EWS मधून ECBC देता येते किंवा ECBCतून त्यांना केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या पोराजवळ कुणबी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येईल. म्हणजे ते खुलं केलं नाही. जसं EWS आणि ECBC साठी खुलं केलं एकमेकात झाल्या, तसं याच्याकडे ऑलरेडीच कुणबीचं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे अजिबात चालत नाही. तर ते सांगत नाही. राज्य सरकारच्या एखाद्या सचिवानामाचे आदेश द्यायला पाहिजे कुणाला, ती संस्था असलेल्या संस्थेच्या चेअरमनला किंवा EMDला, मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारखे असो, ते काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे तुम्ही प्रमाणपत्र दिले, ते ग्राह्य धरावं तुम्हीच दिले आणि त्याला ते घेता येणार इथं येता येऊन देणार. EWS मधून आणि ECBCतून आली तर येऊ देणार त्याला. तर ती मार्ग तेवढा एक खुलाचा. म्हणजे हे जनरल आम्ही तुम्हाला फोनवर बी सांगतो की जनरल मध्ये होता, पण ते ऍडमिशन मला पोराचं लय गरजेचं आहे. तर आपल्या ज्या मागण्या तुम्हाला भाव पहिल्या सांगितल्या याच्यात माझं म्हणणं आहे तुम्हाला 5 महिने आम्ही वेळ दिलेला आहे. 2 महिने दादा आचारसंहितेत गेले. हा, त्यातले 2 महिने समजा आचारसंहितेत गेले नाही तरी अधिकारी काय तुटून पडतच नाही. त्यांना तासात लावा लागतो असा. तुम्ही आल्यामुळे तर आम्ही आता आणखी गेले. बरोबर तुम्हाला माझी कामाची पद्धत सकाळी मला जेव्हा कळत आम्ही म्हणलं त्यांना कॅन्सर होतात बघा, कॅन्सर होतात बघा, त्यांना विचारा तुम्ही त्यांना. कारण मला काय राहायचं नाही पोटात आणि तोंडात असं नाही. मी जातीसाठी पुढे येणार आहे. मी मराठी सुद्धा घेत नाही माझ्या जातीसाठी. मला ऐकून केलेलं मी नाही ऐकून घेत. तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या. तर आपल्या ह्या विषयात राजेसाहेब चर्चा झाली सगळ्या विषयात. मी 1 दिवस सुद्धा द्यायचं कारण असं नव्हतं. मागणी 2 महिने होती, 1 महिना तरी करा. हा ना, मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागे येणार होतो. मलाही बोललो होतो की मी घंटा मागे याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हाताची पद्धतच नाही. मग हे मुद्दा वेळ मारून देणार परिणाम दादा त्याची नियमावली करू आपण. आम्ही सरकारकडून बोलत असेल त्याची नियमावली करू. आम्ही सरकारकडून बोलायला बदनाम सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही. मग आम्ही अधिकाऱ्यांना म्हणणार तर सरकारला ठेवणार ही जनतेचा दोष नाहीये. म्हणून 5 महिने वेळ दिला. नुसत्या वाशीपासून आतापर्यंत मुंबईत आपण वाशीत गेलो तेव्हापासून आतापर्यंत आमच्या नजरेत आम्ही 5 महिने दिले तरी काहीच झालं नाही. मग समाजात असा गैरसमज गेला खेळ येते. म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून होतं राजेसाहेबाला आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत वेळ देतो. तुम्ही आलात म्हणून राज्याचा अपमान करणारे नाही. 1 महिना द्या. त्यांचं म्हणणं 1 महिना द्या. तर काय करायचं ऐका, पुढचं ऐका, 1 महिना द्या. पुढचं ऐका, पुढचं बी ऐका ना. मला राजकारणाकडे जायचं नाही. राजेसाहेब ही जनता तुमची आहे, ही दुसऱ्याची नाहीये. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं राजकारण उद्देश नाहीये. आमचं सगळ्यांच्या ध्येय मराठ्याच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं, याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला, राजकारणासाठी नाही. पण तुमच्या साक्षीनं आणि लोकांच्या साक्षीनं सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार. मग तुम्हाला बोलू जाणार नाही. 1 महिना आम्ही हट्टी नाहीये. हट्टी असतो तर आम्हाला आम्ही उत्तरून लागले की बैठक मला काही आम्हाला मान्य नाही, आम्हाला राजकारण करायचं. राजकारणाचा कळत नाही राजसाहेब आम्हाला. म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढं देतो. पण त्याच्यानंतरची तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं. कारण हे 288 टाकून सगळे शिला पाडी. मी वेळ आली तर शिकवू का नाही करणार. नाव एवढी पाहिजे राजेश. माझा जे फक्त माझ्या लेकरासाठी तुटतोय आणि तुमच्यावर मात्र
शिंदे साहेब इतकाच विश्वास टाकला नाही, त्यांच्यापेक्षा दुप्पट नाही तर मी सध्या ह्या मनस्थितीत होते. आता सरकारला मुद्दाम एक घंटा द्यायचा या मनस्थितीत मी काल करत होतो. मला नाही राजकारण द्यायचं, माझ्या समाजाला द्यायचं, आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्कात आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही, आमचं आम्हाला आरक्षण द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते. पण 1 महिन्यात जर नाही दिलं आजच्या तारखेपासून तर मराठी राजेसाहेब ऐकायचे नाही. मी त्या टायमाला काहीच करू शकणार नाही. त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं खुला करून देऊ नका. राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला यातल्या 2 महिन्यात आम्ही जे तुमचं तिघाचं जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचं मिळून तुमची जबाबदारी आमचा आम्हाला द्या. तरी पण एक शब्द देतो बाबा, कारण तुमच्या माझ्यात कधी मित्रत्व खोट नाही पाहिजे म्हणून. पण ते तरी चळवळ सुरू होणार म्हणजे कोणची निवडणुकीची. या कायदा तुम्ही नाही म्हणजे आमचा तयारी करायचा म्हणजे आपल्या डोळ्यात नको बघू देते. लोकसभेसारखं आलं जवळ या आम्हाला फार्म सापडणार, चिठ्ठी सापडणार, पेन सापडणार. मग आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचं सावध राहणार महाराष्ट्रभर. तर तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आम्हाला. आम्ही तुम्हाला आजच्या तारखेपासून 1 महिन्यात दिले नाही. 1 महिन्यात आमचे सगळे विषय मागे येतात. राजेसाहेब बोलते एक मिनिट बोलून देणार आहे काय चाललं ऐकाय आम्ही थांबा ना. अरे ऐका यासाठी जेलला तर तयारी म्हणून तर मागं घ्या ना. मी जेलमध्ये जायचं मला पण तुमच्या काय थांबा रे ऐकू द्या नाही. आजपासून 1 महिना दिला आम्ही म्हणजे आता आजची तारीख आहे 13 जुलै. 14 जुलैला 1 सेकंदाचा ऐकणार नाही. राजेसाहेब शब्द मला तरी शक्यतो माहिती खाली जाणार नाही. तिकडे काही करतील ते खाली जाणार नाही. मला आलेल्या अनुभवात आता मी आता सांगितलंय. पण आता त्यांना जर दुसऱ्यांनी करून नाही दिलं तर त्यांना तरी काय दोष द्यायचा. त्यांना अध्ययन पाडून टाकू मग सगळे त्यांना जर सरकारने करूनच नाही दिलं माध्यमात. आता राजेसाहेब 2 शब्द बोलते. शेवटी राजेसाहेबांचा सन्मान करा. ते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले. आज महाराष्ट्रामधल्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संदीपांजी घोंगडे, विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जयकिशन पाटील, सन्मान्य राजाराव राव, सन्मान्य जोडीकर ताई, इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी, मी आज या ठिकाणी दादांना विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीने आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे. मी आल्या झोपले असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे, तुम्ही पहिलं तब्येतीची काळजी घ्या. मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे. हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती. कशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही. पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन, म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन
जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला, केवळ आणि केवळ मनोज दादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% हे यश आहे. आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे. आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं, पब्लिक डॉमेनमध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं. पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला. सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळे थोडंसं 2 महिने काम थांबलं. पण मी आता दादांना शब्द दिला, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची त्याचा सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी, जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं. आंतरवाली सराठी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागं घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय. ती प्रक्रिया सुरू आहे, झाली नाही असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावेत सगळं असे ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादाने सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या तिथे पाठपुरावा करतो आणि अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नेतो. माझी दादांना विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचा मंत्री म्हणून माझी कर्तव्य राहील, माझी जबाबदारी राहील. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दादाने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादांनी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादांना या ठिकाणी मी विनंती करतो. एसआयटीच्या बाबतीत माझं थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत, ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादांचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला बोलले ना फडणवीस साहेब त्याच्यातला सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार. मला एसआयटीच्या बद्दल काल फडणवीस साहेबांचा फोन आला. ते म्हणले तिला मारून टाकलं. काय म्हणते तर मला इंग्लिश येत नाही. हा ते करून टाकलं, मारून टाकलं म्हणले त्याला एसआयटीला. कार्यक्रम लावला बंद पाडून टाकले म्हणजे बंद पाडले म्हणलेत काल. मग आता पाळली का नाही माहित नाही, पण ते राऊत साहेबाच्या फोनवर फोन आला. राऊत साहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार राऊत साहेब त्यांच्या फोनवर आला ते काम करून टाकलं म्हणजे तिथं. मग आता ऐका नाही, पण तुम्ही काळजी करीत जाऊ नका काय बरोबर जाऊ द्या. ते एसआयटीत त्यांना मला मध्ये टाकायचं ना, मला जायचं बघून मध्ये काय. आणि आणखी एक बोलता राजेसाहेब राहून गेलं याच्यासाठी महत्वाचा आहे ते विषय की हे आंदोलन 10 महिन्याला सुरू आहे. याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय पण आज जे जबाबदारी सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, मग नाव सांगून का व्हायना, मग मी का सांगत त्याचं मला तेवढी यादी द्या. हे आंदोलन गोरगरीब मराठीचा फक्त त्यांना मोठं व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली ना मी कोण म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो. जो माणूस तो मला म्हणला मग त्याची चौकशी करायची असली तर करा. तू म्हणलाय कसं त्याला हे जर याच्यात कोणी कमीला असं मग त्यात मी बी असलो तरी सुट्टी, मी असलो तरी सुट्टी नाही, माझ्या शेजारचा असला तरी सुट्टी नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या.
माया गरिबाचं चांगलं व्हावं म्हणून या आंदोलनाने. आणि कोणी जरी नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा, ती बदली करा, किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या, 40 कोटीचं समृद्धीचं द्या, आणखी 2-4 कोणचं त्याने काम ते द्या, त्यासारखं ज्याला कळालं ना त्याच्याबरोबर नाही बरोबर चाललं राजसाहेब तुमच्यानंतर डोक्यात पण त्याच्याबरोबर बरोबर चाललंय. मला खूप माहिती मिळाली डेंजर. मग हे जर असं त्याला मात्र मराठ्यांचा रक्त देऊन मोठं नका होऊ, त्याच्या कष्टावर त्याने व्हावं आमचं काय म्हणणं आहे. पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन बोलून त्यांना मोठं व्हायचं हे कुठाने नको. आणि ते पत्रकार परिषदा तुमच्या आडून गेलं कोण काही जण बरेच जण गेले ते थांबवा तुमच्या हातात लय बरं मुंबई काही कोणी बी आमच्या त्या थोडी ते मुंबईत येऊन बसी देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली ते आणि ते आमच्या विरोधात बाबा खूप बोलत आहे तिथं ते सरकार ते कोण चांगलं हे करते ते थांबवा. आता हे राजेसाहेबांनी जर झाले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय. आपल्या आहे बहिणीला काही मार लागला होता राजसाहेब त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिलं ते ऐका, अन्न ऐका. एक मिनिट. आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐकावं का सगळेजण काय नंतर पाहिजे. हे गाव पवित्र झालं आंदोलकांसाठी. एक आणखी मिनिटं मुद्दाम घेतो तुमचं त्यांचे. हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजाचा राज्यात. याला जाणून काही जण कलंकित करते. जरा मी भावना समजून घेतला. मला हट्ट नका धरायचं जो इथंच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते. चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणजे थोडक्यात मराठीची आपला समाजिक आलं तसं म्हणतो. इथे माती कपाळाला लावतं. काही जणांना जर जाणून बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकंच नावावर उभं आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो पण एक एवढं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नात वाटत होतं तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे नसते राहता. एकतर ह्या सभागृहात ठेवून आमचे बापूची तिथं बोळे ठेवा तिथं इकडची वर्दळ सुद्धा कमी करावी. या गावात त्रास होता कामा नाही. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घरून आणून जातीय तेल निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय. मी लढायला खंबीर आहे. मी कुठं लढत मी माया मराठ्यासाठी कुठं लढले माझ्या प्रामाणिक म्हणून सांगितलंय मी तुम्हाला. मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिले. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुरा गावाला जरी गोळ्या घातल्या पुरा गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्यांना मारायचं आंदोलन घालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावाचा काढाय तुमच्या ते टाकून घ्या. चांदीचे डांबरी म्हणजे काय विकास करून घ्या चांगला. काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल. चालत नाही चालत त्याची बी काही अडचण नाही. आता आंदोलन चालू तरी काय करायचं. शंभराचे देसाई साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण देते. चांगला आंदोलनाचा विषय नाही दिलं तर आपण सत्तेतून आपण घेऊ. नाही तर आपण सत्तेत नाही जायचं नाव घेऊन पुरे पडून टाकायचं. पाडण्यात गेले मोठा विचार आता नाही का चावलं इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे. इथं साखळी चढून देऊ फक्त हे छोटस हे ठेवू. गाववाल्याची इच्छा असते तर नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ 1-2 दिवसांनी. पण शक्यतो आता अंतर्वलीतला विषय थांबवावाच असं मला वाटतं. आपण स्थलांतर का पुढं करणं व्हायना पण हे डाग लागू नाही. ग्रामपंचायतचा काय ठराव होता कारण काहीला वाटू नाही. आणि असं केल्यामुळं पळून जावं लागलं काही त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तकले साहेब विसरू नका. मराठीच्या लोक लक्षात असू विसरू नका त्या माणसाला. किंवा माणूस ओबीसीचा असून सुद्धा
खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला गावकरी सुद्धा वैयक्तिक आम्ही काय आज नाही उद्या नाही आम्ही जाणार आहे. तुमचं गाव सुखी राहावं, सगळं ओबीसीने मराठ्यांनी एक जीवानं सगळ्यांना राहावं. तुमचं ताटात कधी वितुष्ट येऊ नये. तुम्ही प्रेमाने राहा, प्रेमाने काय हे मी तुम्हाला लय वेळेस सांगितलं होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे, एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे. वितुष्ट येऊ देऊ नका लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं, ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होतं. मग त्याला सांगितलं असता काच का, तर ते आता आपलेच जातात आपलेच होतं. या अशा गोष्टी त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी बी सोडून द्या. कोणी काय काड्या केल्या हे ध्यानात ठेवू नका. की मला खूप जबाबदारी सांगणं करीत होतं, कारण पोरांच्या डोळ्यात रक्त होतं, सळसळत होतं पोर. म्हणून सगळा विषय सोडून द्या. कोणी अर्ज दिले, कोणी आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला, का केला, का फुटले, कोणी फोडले, हे एकाही मराठ्याच्या पोरांनी डोक्यात ठेवू नका. त्याला नावेला जे झालं गेलं ते गंगाला सोडून द्या. फक्त इथून पुढं हे पत्रे भित्रे सगळे काढून द्या. तिथं काय ठेवू नका. आता दोनच ठरले आपलं, कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम. म्हणून मी जाहीरच सांगून टाकलं ते मुद्दाम घडून आणणार आहेत. या गावात जाते, त्या गावात निवेदन द्यायला होते, त्या गावात जाते, त्या गावात निवेदन द्यायला होते. म्हणजे या गावाचं पावित्र्य जाऊन याच्या मागते येऊ दे. शेवटी गावाचा निर्णय तुमचा काय निर्णय असेल ते तुम्ही घ्या. ते ठराव पण फक्त या आंदोलन आणि या उपोषणापुरताच होता. इथून पुढे त्याचा काही संबंध नसणार आहे. गावातल्या 900 950 मराठा आणि ओबीसींनी मिळून सह्या दिल्या होत्या की आंदोलन इथंच होणार आहे, बंद नाही होणार. त्यांचंही मनापासून कौतुक करतो. ज्यांनी सह्या दिल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं आणि ठरावाच्या सगळ्या मेंबरचं पण. आता मात्र हे इथं काय करायचं, विकास काय करायचंय तुमचं काम चालू द्या. कारण आंतरवाडीत पूर्वी येणं जाणं राहू द्या. कारण आपल्याला पुढचे 2 कामं करायचे. मला तर 99% सांगतो, राजेसाहेब पडल्यामुळे हे आरक्षण मिळालं नाही. आता आंदोलन सुरू राहिले नाही राहिले, नाही पडले तर मला तिथून पुढं बंद करणं तरी आंदोलन करायचं नाहीये. कारण तुम्ही सगळ्या मला तिकडं दोघी राजकारणात, त्याच्यामुळे तिकडची फाईट करणंच नाही. एका वाटाने होणारच होतं. त्यापेक्षा आपलं इथलं आंदोलन दुसरीकडे स्थलांतर करायचं का, काय करायचं नंतर बघू आपण. नंतरचा तो वेगळा विषय, तो आजचा विषय नाही. की गावकरी देत, गावकरी बसते. फक्त एकच, या गावातल्या सगळ्या ओबीसींनी मराठ्यांनी 10 महिने खंबीर साथ दिलेली, त्यांचा मनापासून आभार. एकमेकाचे दुरावे सोडून द्या. म्हणा विभागातून जे दुभागले असते ते सोडून द्या. कोणाचं मन किंवा मतभेद झाले असते तर ते सोडून द्या मोठ्या मनानं. आणि एक जीवन आपण शेजारी पाजारी, एकमेकाच्या शिवाचे, एकमेकाच्या बांधावर आपल्याला जायचंय, एकमेकाच्या पाईपलाईन आपली जायच्या. तुम्ही जरी आमच्या विरोधात अर्ज दिला असला आंदोलन बंद करावं म्हणून, तरी तुमच्या पाईपलाईन आमच्या वावरत होत्या तरी आम्ही काढल्याने त्याने आम्ही कलेक्टरला सांगून म्हणलं असं ते उचल भोगावर सगळं इथं. आम्ही तसे वागणारे मराठी नाही. त्याच्यामुळं आपण मतभेद सगळ्यांनी सोडून द्या, सगळे विषय सोडून द्या. पुण्या गोविंदाला जसा दिवाळीचा सण असतो तसं आंतरवाडीतल्या सगळ्या बांधवांना प्रेमाने इथून पुढं वागावं ही विनंती करतो सगळ्यांना. आणि मनापासून आभार. शंभूराजे देसाई सरांचाही खूप खूप आभार. आपण आता राजे म्हणजे स्थगित करा. हा उपोषण आज स्थगित केलंय. मात्र ते रेग्युलर सगळं उपोषणांना पलीकडे सुरू होईल. आणि मला वाटतं उद्यापासून कीर्तन सुद्धा सगळे बंद करावे उद्यापासून. कारण कीर्तनाचा काही जणांना खूप त्रास होतोय. नीटला पोरं शिकत येत पुढं. आता त्यांचे काय आता नीट नाहीचे तरी शिकत येत. ते म्हणले वर जर जाता येताना शाळेत जाताना गाड्या सरस होऊ नये तरी ते कोणत्या नीट राहत होते कोणाला माहिती तेवढंच नाही तरी पण तेवढं म्हणत होते. त्यामुळे सोडून दिला आता आम्ही सगळ्यांनी. आजपासून आमच्या मनात गावातल्या एकाही माणसाविषयी द्वेष भावना नाही. परिसरातल्या एकाही माणसाविषयी आमच्या मनात अजिबात राग नाही. आजपासून ओबीसी मराठा हा वाद राजेसाहेबांसमोर सांगतो आमच्या डोक्यातून पूर्ण आजपासून निघाला. त्यांनीही सोडून द्यावा सगळ्यांनी. धन्यवाद. ताई या ताई ठीक आहे.
नाही एकदा तपासून घेऊ द्या ना. सांगितलंय तिथं सांगितलंय सांगायला पाहिजे. उद्या मी पहिली बैठक लावतो आणि फोनवर संपर्कात राहतो. कोणाच्या फोनवर? बदरी कोणाच्या? मला माझा नंबर आहे तुमच्याकडे. दोघा तिघांना माझा नंबर देऊन ठेवा. आम्ही आहे बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की लढेंगे जीतेंगे. थांबा मी सांगतो. दादा जरा 2 दिवस आराम करा. 2 दिवस आराम करा मग फोनवर बोला. आता मी रोजच्या रोज टचमध्ये राहील. बरं का? मी टचमध्ये राहील म्हटलं. आभारी लक्ष घालतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.